बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। नवी मुंबईतील युवकांचे प्रेरणास्थान आणि ऐरोलीचे लोकप्रिय माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील नाईक मित्र परिवार आणि SN ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस एका वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला। या उपक्रमांतर्गत MIDC परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आले। तसेच कोपरखैरणे येथील माथाडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून समाजसेवेचा अनोखा संदेश देण्यात आला। यावेळी माथाडी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर हनुमान पाटील उपस्थित होते। त्यांनी संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले की संदीप नाईक यांनी अनेक वेळा माथाडी हॉस्पिटलला भेट देत रुग्ण आणि रुग्णालयासाठी मोलाचे सहकार्य केले आहे। माथाडी कामगारांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आणि जिव्हाळा असून ते नवी मुंबईतील युवकांसाठी प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखले जातात। तसेच अशा समाज उपयोगी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व युवकांचे त्यांनी मनापासून कौतुक केले। एक तर प्रथम माननीय माजी आमदार संदीप गणेश नाईक साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आजपर्यंत त्यांनी माथाडी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा उपक्रमामध्ये मदत केलेली आहे। माथाडी कामगारांची त्यांच्यावरती काम करण्याची पद्धत आम्ही एवढ्या वर्षात पाहिलेली आहे। त्यामुळं आज माथाडी हॉस्पिटलमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम तुमच्या मंडळातर्फे आणि केलेला आहे, तो खरोखरच आमच्या रुग्णांना त्याचा आज लाभ झालेला आहे। खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांचं प्रेम आमच्यावरती माथाडी कामगारांवरती असंच राहो। यावेळी युवा कार्यकर्ते अमोल पार्टे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की स्वप्नील नाईक मित्र परिवार आणि SN ग्रुपच्या वतीने राबवण्यात आलेले हे उपक्रम केवळ वाढदिवसाचे औचित्य साधणारे नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदारी जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। संदीप नाईक यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत गरजू कुटुंबांना धान्य वाटप, रुग्णांना फळांचे वाटप तसेच विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले। भविष्यातही समाजहिताची ही परंपरा कायम ठेवत जनसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले। समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम नवी मुंबईतील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थित नागरिकांनी आणि विविध मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले। ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा। काल देखील आम्ही आहे ना तुर्बे येथे आम्ही राशन वाटप केलेलं आहे, त्यामुळे आम्ही इथं दुसरा दिवस की आम्ही इथं माथाडी हॉस्पिटलला फळ वाटप करत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।